नमस्कार, मी आशा माळी. आपण पाहता द डिस्कव्हरी न्यूज. द डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया अशातील काही ठळक घडामोडी. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी बुधवारी दिवसभर शहापूर तालुक्याचा झंझावाती दौरा केला. या दौऱ्यात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील ग्रामस्थांबरोबर संवाद साधला. कपिल पाटील यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले, तर वासिंद येथील सुमारे 600 कुटुंबियांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या शहरातील प्रसिद्ध उत्तर महाराष्ट्र मित्र मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी कपिल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपब्लिकन पक्ष, आठवले आणि कुणबी सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियोजनबद्ध प्रचार करीत नागरिकांबरोबर संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेल्या कार्याबरोबरच कपिल पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात केलेल्या 35,000 कोटी रुपयांच्या विकास कामाची माहिती दिली. पुढील उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले. शहापूर तालुक्याच्या दौऱ्याला वासिंद येथून सुरुवात करण्यात आली. गावागावामध्ये कपिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. वासिंद, आसनगाव, चेरपोली, आटगाव, खर्डी, पळशीन, बिरवाडी आदी भागात स्थानिक राजकीय पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तीबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधला. तर शहापूर येथे बुद्धिजीवी वर्ग असलेल्या डॉक्टर, वकील, व्यापारी आणि सिंधी, तेली, बोहरा, नाभिक समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दाखवली. पळशीन येथे छोटी रॅली काढून सभा झाली. या दौऱ्यात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा, भाजपाचे शहापूर विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख अशोक इरनकर, नंदकुमार मोगरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रकाश वैखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर सासे, भाजपाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, मनसेचे तालुका प्रमुख विजय भेरे आदींची उपस्थिती होती. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्कात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 93884040. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.